नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत मस्त अशी मुगाच्या डाळीची खिचडी। तर चला मग आज आपण सुरुवात करूया। तर त्यासाठी मी तांदूळ घेतलेले आहे 2 वाट्या आणि मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी। तर ही डाळ आणि तांदूळ आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे चांगल्या पाण्याने 2-3 वेळा। आणि चांगले बघू शकता मी अंदाजे 5 ते 10 मिनिटं तांदूळ आणि डाळ भिजत घातलेली होती। तर मी या वाटीने अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आणि 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे, प्रमाण योग्य आहे। तर आता आपल्याला हे डाळ आपल्याला कुकरवर लावून घ्यायची आहे। मी संपूर्ण डाळ ही कुकरमध्ये लावून घेतलेली आहे। तर बघू शकता डाळ आणि तांदूळ त्याच्यामध्ये आपल्याला अंदाजे 1 लोटा पाणी घालायचं आहे। तुम्हाला जेवढी पातळ हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी घाला। त्याच्यानंतर मी 1 टमाटर कापून घेतलेला आहे, तो टाकलेला आहे। त्याच्यामध्ये अर्धा चमच हळद पावडर टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। आता त्याच्यानंतर आता हे आपल्याला कुकरचं झाकण लावून याला छान गॅसवर अंदाजे 15 ते 20 मिनिटं होऊ द्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून पाणी ॲड करू शकता, म्हणजे पातळ आणि घट्ट अशासारखं तुम्हाला प्रमाण पाहिजे असेल तर तुम्ही अजून पाणी ॲड करू शकता। आमच्या घरी पातळ अशी खिचडी आवडते, त्याच्यामुळे अशी पातळ खिचडी बनवली आहे। तर बघू शकता आपला कुकर झालेला आहे। तर याच्यानंतर आता खिचडी आपली तयार आहे। तर आपण चम्मचच्या साहाय्याने हलवून बघू तर अशी जशी ज्या पद्धतीने पाहिजे होती, म्हणजे एकदम आसट अशी, तर तशी खिचडी तयार झाली आहे। खूप जास्त घट्ट पण नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे। तर पाण्याचा अंदाज तुम्ही बरोबर टाका। तर हे बघा आपली खिचडी एक नंबर अशी मस्त छान मऊ आणि लुसलुशीत अशी शिजलेली आहे। आता आपल्याला त्याच्यावर तडका करायचा आहे। तर त्यासाठी मी एका गंजामध्ये तेल घेतलेलं आहे अंदाजे 1 ते 1.5 चम्मच। त्यानंतर मी त्याच्यामध्ये हिंग घालणार आहे फोडणीसाठी आणि हिंग छान तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला जिरा घालून घ्यायचा आहे अर्धा चम्मच। जिरा घातल्यानंतर आपल्याला मोहरी पण घालायची, मोहरी थोडीशी जास्तच घाला कारण की खिचडीवर मोहरी छान दिसते। त्याच्यानंतर मी 4-5 हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या छान बारीक चिरून घातलेल्या आहे आणि त्याचा तडका तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला 2 गोडलिंबाची पत्ते पण टाकायचे आहे, याने छान स्मेल येत असतो खिचडीला। तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही खिचडी। तर आपला आता तडका रेडी आहे आणि आता आपल्याला याच्यावरती जे आपण खिचडी तडका तयार केलेला होता तो आता खिचडीवर टाकून घ्यायचा आहे। तर बघू शकता आता अशा प्रकारे आपण टाकून घेतलं आणि अंदाजे 5-1 मिनिटासाठी छान झाकण लावून हे ठेवून द्यायचं आहे कुकर, म्हणजे जेणेकरून त्याची वाफ बाहेर नको जायला आणि त्याचा स्मेल, तडक्याचा स्मेल खिचडीला आलेला पाहिजे। तर बघू शकता छान असं आपली खिचडी तयार आहे आणि आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। तडका दिल्याने खूप सुंदर चव या खिचडीला येत असते। तर लसणाच्या पाकळ्या तुम्ही जरा जास्तच घाला, त्याचा छान स्मेल येत असतो। तुमच्याकडे कोणत्या पद्धतीची खिचडी करतात तर मला नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाता जाता बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायला विसरू नका, म्हणजे मी जे काही नवीन व्हिडिओ टाकत राहीन ते तुम्हाला आपोआप मिळून जातील। तर बघू शकता। तर चला मग आपली खिचडी एक नंबर अशी तयार आहे। चला मग जाता जाता सबस्क्राईब करा। बाय बाय।